उद्या महाराष्ट्र आणि झारखंडचे इलेक्शन होणार आहे। त्यावेळेला आम्ही आता झारखंडमध्ये काय उमेदवार उभे करणार आहोत, महाराष्ट्रामध्ये आम्हाला किती जागा मिळतील तेवढे उमेदवार उभे करू। आणि सध्या जम्मू काश्मीरमध्ये आमचे 4 उमेदवार आहेत आणि हरियाणामध्ये आम्हाला बीजेपीने रिक्वेस्ट केली की त्या ठिकाणी पूर्ण जागावर आम्हाला सपोर्ट करा, तर तिथं मात्र आम्ही एक जागा उभी केलेली नाही आहे। आमच्याकडे जवळजवळ 17-18 उमेदवार उभे करण्याचा आमचा विचार होता, पण हरियाणामध्ये आम्ही पूर्णपणे बीजेपीच्या सोबत आहोत। आणि मी 28-29ला 2 दिवसाचा माझा दौरा त्या ठिकाणी आहे। मी 26 तारखेला काश्मीरला जाणार आहे आणि अशा पद्धतीनं आहे। तर महाराष्ट्रात प्रचारामध्ये आमचे कार्यकर्ते पूर्णपणे सहभागी होतील, पण रिपब्लिकन पक्षाला थोडं जिल्ह्याच्या ज्या DPTC आहेत, काही कमिटी आहेत, काही SO आहेत आणि काही महामंडळाचे ते चेअरमन पद, उपाध्यक्ष आणि सदस्य, अशा पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा अशी आमची मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे